गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे का? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, थँक्यू. चला, तर आज मॅथचा लेक्चर आहे. सगळ्यांनी मॅथचं टेक्स्ट बुक ओपन केलं असेल. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर आपण क्वाड्रिलॅटरल्स हा लेसन स्टार्ट केलेला आहे, बरोबर. तर लास्ट टाइम आपण व्हॉट इज मीन बाय क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय बघितलं, बरोबर. त्याचं रीडिंग अँड रायटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल बघितलं. 2 वेजनी लिहिता येतं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, बरोबर. नेमिंग आपण बघितले होते. नंतर आपण ऍडजेसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बघितले होते. ऍडजेसंट साइड्स मीन्स काय? ज्या साइडचा कॉमन वर्टेक्स असतो त्याला ऍडजेसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बोलतात. ओके, ऍडजेसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल हॅव अ कॉमन वर्टेक्स. ओके, नेक्स्ट आपण बघितलेलं अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर अपोजिट साइड्स त्यांचा कॉमन वर्टेक्स नसतो. समोरासमोरील जे साइड असतात त्यांना अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बोलतात. हे आपण बघितलं होतं. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर काय बघितलं होतं? ऍडजेसंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर ऍडजेसंट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल मध्ये हॅव अ कॉमन आर्म, तर एक कॉमन साइड असते, बरोबर. हे सुद्धा आपण लास्ट टाइम सगळं कव्हर केलेलं. तर सगळ्यांना मी घरी होमवर्क सुद्धा दिला होता. सगळ्यांनी होमवर्क केला का? ओके, चला. तर आज आपण नेक्स्ट पार्ट घेऊया, त्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. तर टुडे वी आर स्टार्ट विथ अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर आज आपण बघायचं अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. ओके, इन क्वाड्रिलॅटरल DEFG, अँगल DEF and angle DGF do not have any common arm. बघा, एक क्वाड्रिलॅटरल आहे. बघा, एक क्वाड्रिलॅटरल मी ड्रॉ करून दाखवते. DEFG, त्यांनी कुठला क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केलाय? DEFG. मी तुम्हाला बोर्डवर दाखवते, बघा. तर क्वाड्रिलॅटरल आहे DEFG. ओके, त्याच्यामध्ये कुठले दोन अँगल्स त्यांनी सांगितलेत? अँगल DEF हा एक अँगल सांगितलाय, म्हणजे हा वाला अँगल, अँगल DEF. आणि नेक्स्ट कुठला अँगल सांगितलाय? अँगल DGF, अँगल DGF. ओके, तर हा वाला अँगल. तर हे अँगल बघा समोरासमोर आहेत ना दोन्ही अँगल. तर हे काय झाले? अपोजिट अँगल. कळालं सगळ्यांना? तर हे अँगल कसे आहेत? एकमेकांच्या समोरासमोर आहेत, म्हणून त्यांना आपण काय बोलणार? अपोजिट अँगल. आणि त्यांचं बघा, त्यांना एक सुद्धा कॉमन आर्म नाहीये. कॉमन आर्म आहे का त्यांच्यामध्ये? म्हणजे कॉमन साइड आहे का त्या दोघांमध्ये? बघा, DEF आणि DGF कॉमन साइड आहे का त्या दोघांमध्ये? कॉमन साइड नाहीये, बरोबर. त्या दोघांमध्ये कॉमन साइड नाहीये, त्यामुळे ते काय झाले? अपोजिट अँगल झाले. ओके, कळालं सगळ्यांना? येस, नो कॉमन साइड. तर बघा, इथे तुम्हाला काय सांगितलंय नंतर? अँगल DEF and angle DGF lie opposite to each other, hence they are opposite angle of quadrilateral. ते एकमेकांच्या समोरासमोर आहेत, म्हणून त्यांना आपण काय बोलतो? अपोजिट अँगल. ओके, द नेम ऑफ द अदर अँगल्स इन द फिगर. आता अँगल अपोजिट टू द अँगल EFG. आता अँगल आहे EFG, याचा अपोजिट अँगल कोण सांगणार मला?
अँगल ई एफ जी चा अपोजिट अँगल, चला डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी. अँगल कुठला सांगितलं? ई एफ जी अँगल, हा वाला अँगल ई एफ जी, याचा अपोजिट अँगल कुठला असेल? कोण सांगणार मला? ओके दीपिका सांग, कुठला अँगल आहे? मॅम आय एम ऑडिबल? येस. अँगल EDG. Yes, very good. The angle EDG is the opposite angle of angle EFG. बरोबर? Next, angle FG आणि D. Angle FGD याचा अपोजिट अँगल कोण सांगणार मला? अँगल FGD चा अपोजिट अँगल. आदिती, आदिती माइक ऑन कर, सांग मला कुठला अपोजिट अँगल आहे? अँगल एफ जी. हॅलो. हा FED. येस, व्हेरी गुड. अँगल FED हा अपोजिट अँगल आहे या अपोजिट अँगल. ओके, याचा अपोजिट अँगल हा आहे आणि याचा अपोजिट अँगल हा आहे. कळालं सगळ्यांना अपोजिट अँगल? सगळ्यांना समजलं अपोजिट अँगल? ओके, तर ते तुम्ही घरी कंप्लीट करायचं, तिथे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. बरोबर? नाही. बघा इथे काय दिलंय, नोट डाऊन करून घ्या. बघा काय दिलंय रेड बॉक्स मध्ये, द अँगल्स ऑफ द quadrilateral which do not have common arm are called opposite angle of quadrilateral. मग ज्या अँगल मध्ये, ज्या क्वाड्रिलॅटरलच्या अँगल्स मध्ये एकही आर्म, एकही साइड कॉमन नसतो, त्याला आपण काय बोलतो? अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. ओके, ऍडजस्टंट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल मध्ये एक कॉमन आर्म असतो, बरोबर, एक कॉमन साइड असते, पण अपोजिट अँगल मध्ये एक कॉमन साइड नसते, तर त्यांना काय बोलतो आपण? अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. कळालं सगळ्यांना अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट काय आता? डायगोनल ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता बघा तुम्हाला इथे क्वाड्रिलॅटरल मध्ये मध्ये दोन लाईन्स दिसत आहेत जॉईन केलेल्या, दोन अपोजिट पॉइंटला जॉईन केलेल्या, दोन अपोजिट अँगलला जॉईन केलेल्या लाईन्स दिसत आहेत, त्यांनाच काय बोलतात? डायगोनल ऑफ द क्वाड्रिलॅटरल. ओके, बघा इथे काय दिलंय, in quadrilateral ABCD the line segment that joins the vertices of the opposite angle A and angle C and as also angle B and D have been drawn. बघा तर या तुम्हाला क्वाड्रिलॅटरल मध्ये तुम्हाला अँगल ए आणि अँगल सी ला जॉईन करणारी एक लाईन काढलेली दिसते आणि अँगल बी आणि डी ला एक जॉईन केलेली लाईन काढलेली दिसते. ओके, तर तीच लाईन म्हणजे लाईन ए सी आणि लाईन बी डी हे काय आहेत? त्या क्वाड्रिलॅटरलचे काय आहेत? डायगोनल आहेत. बघा, द सेगमेंट AC and BD are the diagonals of the quadrilateral ABCD. Okay, the diagonal AC join the vertices of opposite angle A, angle C. तर जे डायगोनल AC आहे तो काय करतोय? अँगल ए आणि अँगल सी ला काय करतोय? जॉईन करतोय. कळालं सगळ्यांना? डायगोनल कळालं? जे अपोजिट अँगलला जॉईन करणारी आपण लाईन काढतो. ओके, अपोजिट अँगलला जॉईन करणारी लाईन म्हणजेच काय? डायगोनल ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल. ओके, तर इथे बघा तुम्हाला काय दिलंय इम्पॉर्टंट, द लाईन सेगमेंट विच जॉईन्स द vertices of the opposite angle of a quadrilateral are the diagonals of the quadrilateral. म्हणजे ज्या क्वाड्रिलॅटरलचे समोरचे समोर अपोजिट अँगल एकमेकांना जोडतात, ज्या त्याला काय बोलतात? डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. कळालं सगळ्यांना? डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. ओके, चला नेक्स्ट काय दिलंय?
आता इथे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी आहे, ती ऍक्टिव्हिटी काय एवढी इम्पॉर्टंट नाहीये. आपण नेक्स्ट बघूया. ओके, बघा इथे काय दिलंय, ट्राय दिस. ओके, एक मिनिट बघूया. काय सांगितलं आपण बघून घेऊया ऍक्टिव्हिटी. कट आउट द पेपर इन द शेप ऑफ क्वाड्रिलॅटरल, मेक अ फोल्ड इन इट दॅट जॉईन्स द वर्टायसेस ऑफ द ऑपोजिट अँगल. व्हॉट कॅन दिस फोल्ड्स बी कॉल्ड? बघा काय सांगितलं इथे, पहिले तुम्हाला एक क्वाड्रिलॅटरलचा शेपचा पेपर घ्यायचा आहे आणि त्याला बरोबर त्यांच्या अपोजिट अँगलला काय करायचं, जॉईन करायचं. ओके, अपोजिट अँगलला जॉईन घडी घालायची. ओके, बघा तुम्हाला असे डायगोनल्स दिसतील, बरोबर, घड्या दिसतील पडलेल्या. नेक्स्ट, टेक अ टू ट्रायंग्युलर पीसेस ऑफ paper such that one side of the one triangle is equal to the one side of the other. Let us suppose that in triangle ABC and triangle PQR, side AC and PQ are the equal side. तुम्हाला काय करायचंय, दोन ट्रायंग्युलर पेपर घ्यायचे. ओके, दोन ट्रायंग्युलर पेपर घ्यायचे आणि तुम्हाला काय करायचे, त्याची एक साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या एक साइड बरोबर काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. जसं बघा ट्रायंगल एबीसी मध्ये जो साइड एसी आहे तो ट्रायंगल पीक्यूआर मध्ये पीक्यू काय सेम आहे. ओके, तसं तुम्ही जॉईन केलेलं तुम्हाला दिसेल. बघा इथे दिसतंय ना तुम्हाला, असे तुम्ही जॉईन केलं तर तुमचा क्वाड्रिलॅटरल तयार होईल. बरोबर, जॉईन द ट्रायंगल सो दॅट देअर इक्वल साइड्स लाय साइड बाय साइड. मग तुम्हाला काय सांगितलंय, हे दोन ट्रायंगल जॉईन करायला सांगितलेत. मग त्यांचे जे साइड्स असतील ना, म्हणजे जे इक्वल साइड असतील ते एकमेकांजवळ येतील. ओके, बघा व्हॉट फिगर डू गेट, तर त्या फिगर वरून आपल्याला काय मिळतं, तर बघा काय मिळतं, वी यूज टू ट्रायंगल्स ऑप्टेन अ क्वाड्रिलॅटरल. आपण काय केलं, एक क्वाड्रिलॅटरल तयार करण्यासाठी, एक क्वाड्रिलॅटरल बनवण्यासाठी टू ट्रायंगलचा यूज केला. बरोबर, बघा इथे आपण जे टू ट्रायंगल्स होते, ट्रायंगल ए बी आणि ट्रायंगल पी क्यू आर, तेव्हा आपल्याला काय भेटला, क्वाड्रिलॅटरल भेटला. बरोबर, द सम ऑफ द थ्री ट्रायंगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. आपण लास्ट टाइमच बघितलं, जे ट्रायंगल तिन्ही अँगलची सम किती असते, 180 डिग्री असते, 180 असते. हेन्स व्हॉट विल ऑफ द सम ऑफ द क्वाड्रिल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बी. तर आता आपल्याला क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची सम किती असेल, कोण सांगणार मला? बघा आपण काय केलं, मला आवाज येतोय आता? सगळ्यांना आवाज येतोय? बघा आपल्याला तिथे काय सांगितलं होतं, बोर्डकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपण दोन ट्रायंगल घेतले होते, बरोबर, दोन ट्रायंगल आपण घेतले होते. बरोबर, हा होता ए बी सी, हा होता पी क्यू आर. ओके, बरोबर, असा होता आपला ट्रायंगल. आपण काय केलं, त्याचे जे सेम साइड होते ती आपण काय केली, जॉईन केली, हे एकमेकांना जॉईन केली. बरोबर, मग आपल्याला काय भेटला, क्वाड्रिलॅटरल भेटला. बरोबर, आपल्याला काय भेटलं, क्वाड्रिलॅटरल तयार झालेला भेटला. तर आपल्याला आधी सांगितलंय की हे जे ट्रायंगल आहे, अँगल मध्ये जे थ्री अँगल असतात त्यांचं सम किती असतं, म्हणजे त्यांची ऍडिशन 180 डिग्री असते. काय असते ऍडिशन, 180 डिग्री. एका ट्रायंगल मध्ये जे थ्री अँगल्स असतात त्यांची ऍडिशन असते 180 डिग्री. ओके, इथे आपण किती ट्रायंगल यूज केले, टू ट्रायंगल्स यूज केले ना. हा एक ट्रायंगल आहे, हा दुसरा एक ट्रायंगल आहे, तर टू ट्रायंगल यूज केले. तर क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची किती असेल ऍडिशन, कोण सांगणार मला? किती असेल ऍडिशन, टू ट्रायंगल यूज केले, मग दोन्ही ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन आपल्याला. ओके, प्रद्युम्न सांग किती असेल? 300. 360 डिग्री. व्हेरी गुड. तर किती असेल, 360 डिग्री. तर हाऊ कसं येणार 360 डिग्री, या ट्रायंगलचं 180 डिग्री प्लस आणि या अँगलची 180 डिग्री. दोन ट्रायंगल आहेत ना, या ट्रायंगलचं 180 डिग्री आणि या ट्रायंगलचं 180 डिग्री. 180 आणि 180 किती होता आन्सर, 360
डिग्री. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? तर सगळ्यांनी आता लक्षात ठेवायचं की क्वाड्रिलॅटरलचे किती अँगल्स असतात? 4 अँगल्स असतात, बरोबर. क्वाड्रिलॅटरलला किती अँगल्स असतात? सगळ्यांनी बघा, हा आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला, त्याचे अँगल्स किती आहेत? किती अँगल्स आहेत? 1 2 3 4. किती? 4. तर या 4 अँगल्सची सम किती असते? 360 डिग्री. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. इथे तुम्हाला दिलंय रेड लाईन बॉक्स मध्ये बघा. द सम ऑफ द मेजर ऑफ द 4 अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज ए 360 डिग्री. ओके, कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं सगळ्यांना? ऑपोजिट अँगल्स कळाले सगळ्यांना? डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल कळालं? आणि ऍडिशन ऑफ द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इक्वल टू 360 डिग्री. आपण एवढं बघितलं, बरोबर. ओके, त्याच्यानंतर बघा काय. आता त्याच्यानंतर काय दिलंय? पॉलिगॉन्स. आता पॉलिगॉन्स कशाला म्हणतात? आता ज्याला आपण बघा, ज्याला 3 साइड्स असतात त्याला आपण काय बोलतो? ट्रायंगल, बरोबर. 3 साइड्सला आपण ट्रायंगल बोलतो. तर जे आता आपण बघितलं ज्यांना 4 साइड्स आहे त्याला आपण काय बोलत आलो आता? क्वाड्रिलॅटरल. 4 साइड्स ज्यांना असतात, ज्या फिगरला 4 साइड्स असतात त्याला आपण काय बोललं? क्वाड्रिलॅटरल. ओके, आता इथे बघा, यू मस्ट हॅव सीन 5 पेटल्स ऑफ फ्लावर्स ऑफ तगर, कुंदा और सदाफुली. आता तुम्ही तगर, कुंद आणि सदाफुलीची जी फ्लावर्स बघितले असतील, त्यांचे जे पेटल्स असतात, त्यांच्या पाकळ्या तुम्ही बघितल्या, त्याचा शेप कसा असतो बघा, इथे ड्रॉ केलाय. ड्रॉ अ पिक्चर ऑफ वन ऑफ दोज फ्लावर, जॉईन द टिप्स ऑफ द petals one by one, and what figure you get? The close figure obtained in this way by joining the 5 points by 5 line segment is called pentagon. तर बघा, जे सदाफुली, तगर यांची फुलं असतात त्यांना किती पेटल्स असतात? 5 पेटल्स असतात. किती असतात? 5. तर तुम्ही त्या पेटल्सचे जर टिप म्हणजे टोकं जोडली, त्यांची टोकं जर जोडली तर तुम्हाला अशी डायग्राम भेटेल. दिसली सगळ्यांना? 5 साइड्स दिसतात सगळ्यांना? ए बी, बी सी, सी डी, डी आणि ए, हे 5 साइड्स भेटतील, दिसतील. तर या 5 पॉइंट्सला ज्याच्यावरून ज्या 5 पॉइंट्स वरून 5 लाईन्स आपल्याला भेटतात, 5 साइड्स तयार होतात, त्या डायग्रामला काय बोलतात? पेंटागॉन. काय बोलतात? पेंटागॉन. कळालं सगळ्यांना? पेंटागॉन. आता पॉलिगॉन्स म्हणजे काय? आता पेंटागॉन ज्याला 5 साइड्स असतात त्याला पेंटागॉन बोलतो. 6 साइड्स असतील तर त्याला आपण काय बोलणार? हेक्झागॉन. 7 असतील त्याला हेप्टागॉन. 8 असतील त्याला ऑक्टागॉन. 9 असतील त्यांना आय थिंक नोनॅगॉन असं काहीतरी बोलतात, नोनॅगॉन. आणि 10 असतील तर त्याला डेक्कॉन असं बोलतात. ओके, तर सध्या तुम्हाला 7th 8 पर्यंतच आहे, ऑक्टागॉन पर्यंतच आहे. या सगळ्यांना जे साइड्स मोर दॅन 4 साइड्सचे जे डायग्राम्स असतात, मोर दॅन 4 साइड्स, मोर दॅन 4 साइड्सचे जे डायग्राम्स असतात त्या सगळ्यांना काय बोलतात? पॉलिगॉन्स. काय बोलतात? पॉलिगॉन्स. म्हणजे ज्या डायग्रामच्या 4 पेक्षा जास्त साइड्स असतात त्याला आपण काय बोलतो? पॉलिगॉन. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं? नोनॅगॉन 9 साइडला बोलतात नोनॅगॉन, आणि 10 साइडला बोलतात डेक डेक्कागॉन. ओके, मी बोर्डवर लिहून देते तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये. चला, तुम्हाला मी लिहून देते. साइड, इथे साइड लिहिते, नंबर ऑफ साइड, सॉरी इथे लिहिते मी नंबर ऑफ साइड, आणि इथे नेम. ओके, सगळ्यांनी असं 2 कॉलम करा आणि सगळ्यांनी लिहून घ्या. आता समजा नंबर ऑफ साइड 5 असतील तर काय येणार? पेंटागॉन.
नंबर ऑफ साइड 6 असतील तर हेक्सागॉन. नंबर ऑफ साइड 7 असतील तर हेप्टागॉन. नंबर ऑफ साइड 8 असतील तर ऑक्टागॉन. झालं सगळ्यांचं लिहून? कम्प्लिटेड? 8 पर्यंत कम्प्लीट झालं सगळ्यांचं? ओके, लिहून घ्या. कम्प्लिटेड? ओके. आणि पटकन लिहा. ओके. 9, जे 9 असतं त्याला बोलतात नोनॅगॉन. नोनॅगॉन. आणि जे 10 साइड्स असतात त्याला बोलतात डेक्कागॉन. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. कम्प्लिटेड? कम्प्लीट झालं सगळ्यांचं? बाकीचे स्टुडंट? म्हणजे आपल्याला पुढे जायला प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायला. झालं का सगळ्यांचं? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला. तर आपण प्रॉब्लेम सेट बघूया. सगळ्यांना कळालं ना इथपर्यंत? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे म्हणजे आपण प्रॉब्लेम सेट स्टार्ट करायला, कारण इथेच लेसन कम्प्लीट झालेलं आहे. आता फक्त प्रॉब्लेम सेट आहे. ओके, चला स्टार्ट करूया प्रॉब्लेम सेटला. ओके. तर प्रॅक्टिस सेट 37 बघा काय दिलं इथे. ऑब्झर्व द फिगर बिलो अँड फाइंड आउट देअर नेम्स. आताच मी तुम्हाला सांगितलं. चला, फर्स्ट जी फिगर आहे त्या फिगरचं नाव काय असेल? किती साइड्स आहेत बघा. आणि काय नाव असेल? कोण सांगणार मला? साइड्स किती आहेत पहिले बघा. येस, पेंटागॉन. व्हेरी गुड. तर किती साइड्स आहेत? 5 साइड्स आहेत बघा. सगळ्यांनी साइड सगळ्यांनी हे करा, काउंट करा. 1 2 3 4 5. 5 साइड्स ज्याला असतात त्या पॉलिगॉनला काय बोलतात? पेंटागॉन. व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट फिगर आहे, त्याचे साइड्स किती आहेत? नंबर ऑफ साइड्स किती आहेत? अनघा सांग. हॅलो. हा. 6. हा, तर नेम ऑफ द पॉलिगॉन? हेक्सागॉन. व्हेरी गुड, हेक्सागॉन. नेक्स्ट. थर्ड वाली जी फिगर आहे त्याचे नंबर ऑफ साइड्स कोण सांगणार मला? चला, प्रत्येकाला. माईका. माईका, जे थर्ड फिगर आहे त्याचे नंबर ऑफ साइड्स किती आहेत? 7. 7. नेम ऑफ द पॉलिगॉन? हेप्टागॉन. हेप्टागॉन. व्हेरी गुड.
फोर्थ वाला जी फिगर आहे त्याचे नंबर ऑफ साइड्स ऋतुजा तू सांग. लास्ट वाली जी फिगर आहे त्याचे नंबर ऑफ साइड्स किती आहेत? 8. 8. अँड नेम ऑफ द पॉलिगॉन? Octagon. ऑक्टागॉन. व्हेरी. सगळ्यांना कळाला प्रॅक्टिस सेट 37 इझी होता. मी तुम्हाला आता सगळे नंबर ऑफ साइड्स आणि नेम ऑफ द पॉलिगॉन्स लिहून दिले. त्यानुसारच इथे फक्त त्या फिगरचे साइड्स आपल्याला काय करायचे होते, काउंट करायचे होते आणि त्याचे नेम लिहायचे होते. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? घरी सगळ्यांना करता येईल. प्रॅक्टिस सेट 37 सॉल्व. ओके चला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट घेऊया आपण. ओके चला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघूया. प्रॅक्टिस सेट 38. प्रॅक्टिस सेट 38 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. चला ड्रॉ क्वाड्रिलॅटरल XYZW and नेम द फॉलोइंग. ओके चला आपल्याला ड्रॉ करायला सांगितलंय XYZW. पहिला आपण ड्रॉ करून घेऊया क्वाड्रिलॅटरल बोर्डवर. क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करते मी. XYZ and W. ओके आता आपल्याला याच्यावरून एक एक क्वेश्चन विचारला त्याचे आन्सर्स काढायचे. ओके चला फर्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय? द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल. चला अपोजिट अँगल कुठले कुठले आहेत मला कोण सांगणार? पेअर ऑफ अपोजिट अँगल कोण सांगणार मला? ह्या क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स कुठले कुठले आहेत? सगळ्याला भेटायला पाहिजे. हर्ष. हर्ष माईक ऑन कर. सांग मला पेअर ऑफ अपोजिट अँगल. फर्स्ट पेअर सांग. हर्ष. XWZ. कुठला? XWZ. XWZ. आणि त्याला अपोजिट कुठला आहे? XYZ. XYZ. व्हेरी गुड. तर बघा एक पेअर कुठली झाली? XWZ आणि XYZ. बरोबर. तर हा आणि हा अपोजिट झाला. व्हेरी गुड. नेक्स्ट हा पहिली पेअर झाली, पहिली जोडी झाली. दुसरी वाली जोडी कोण सांगणार मला? सगळ्यांना भेटायला पाहिजे. ओके माहिका. माहिका सांग नेक्स्ट वाली पेअर अपोजिट अँगलची. YZW. YZW. एक मिनिट. YZW and And opposite pair ZX. कुठली? ZX. No. No. YW. नो. YZW ही वाली घेतली तू. आता याच्या समोरची अपोजिट कुठली दिसते तुला? कोण सांगणार मला अजून? ZX. ऋतुजा तू सांग. YXW. YXW. व्हेरी गुड. YXW ही वाली त्याला अपोजिट येईल. बरोबर ना? तर बघा Y तुम्ही कुठली पहिले आपल्याला सांगितली माहिकाने YZW ही वाली एक अँगल सांगितला. मग याचा अपोजिट हा अँगल आहे. मग याचा हा अँगल कुठला झाला? YXW. कळालं सगळ्यांना? YX and W हे दोन पेअर. कळालं सगळ्यांना अपोजिट अँगल्स? आता कळालं माहिका? ओके सगळ्यांना कळालं का बाकीच्यांना फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर? ओके म्हणजे घरी तुम्हालाच करायचंय म्हणून. चला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं याच्यामध्ये?
द पेअर ऑफ अपोजिट साइड. आता अपोजिट साइड सांगायचे आहेत त्या क्वाड्रिलॅटरल मध्ये. ओके, चला मी परत ड्रॉ करते तो क्वाड्रिलॅटरल. आपल्या इथे बोर्डवर जास्त जागा नाहीये, त्यामुळे मला कुठला क्वाड्रिलॅटर, एक्स वाय झेड डब्ल्यू. चला याचे अपोजिट साइड्स कोण सांगणार? फर्स्ट जोडी अपोजिट साइडची कोण सांगेल? ओके, धनश्री. धनश्री, माईक ऑन कर आणि सांग मला फर्स्ट पेअर अपोजिट साइडची. एक्स वाय झेड. साइड पाहिजे, साइड. साइड पाहिजे आपल्याला, फक्त अपोजिट साइड सांगायचे. कोण सांगणार अजून? एक्स. साइड कुठल्या कुठल्या साइड आहेत सांग मला पहिले. या क्वाड्रिलॅटरल मध्ये साइड कुठल्या कुठल्या आहेत? धनश्री सांग. डब्ल्यू एक्स वाय झेड. हा, तर हे सगळ्या साइड आहेत ना, एक्स वाय, वाय झेड, सेगमेंट एक्स वाय, सेगमेंट वाय झेड, सेगमेंट झेड डब्ल्यू, सेगमेंट डब्ल्यू एक्स. या सगळ्या काय झाल्या? ही साइड झाली. मग अपोजिट साइड सांग मला एक पेअर समोरासमोरील. अपोजिट म्हणजे एकमेकांच्या समोर कुठल्या साइड आहेत? एक्स डब्ल्यू. ही एक साइड आहे बाळा, ही एक साइड आणि ही एक साइड, ही अपोजिट साइड झाल्या, ही आणि ही वाली. ओके, तर फर्स्ट पेअर काय होणार अपोजिट साइडची? सेगमेंट एक्स वाय अँड सेगमेंट डब्ल्यू झेड. डब्ल्यू झेड. ओके, आता सेकंड वाली तूच सांग कुठली असेल आता. सेकंड वाली पेअर अपोजिट साइडची. एक्स डब्ल्यू वाय झेड. येस, तर लिहिताना असं लिहायचं, फक्त एक्स डब्ल्यू नाही लिहायचं. सेगमेंट एक्स डब्ल्यू अँड सेगमेंट वाय झेड. ओके, कळालं सगळ्यांना? अपोजिट साइड चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, काय डाऊट आहे? हॅलो टीचर. हा टीचर, अपोजिट साइड्स लिहिताना ते अपोजिट साइड लिहायच्या आधी साइड लिहायचं का सेगमेंट लिहायचं? एक मिनिट, सेगमेंट आपल्याला बुक मध्ये काय दिलंय? सेगमेंट दिलंय ना? आय थिंक सेगमेंटच दिलंय. लास्ट टाइम आपण बघितलेलं की लाईन दिलंय. एक मिनिट, तुम्ही सेगमेंट पण लिहू शकता, ती एक लाईनच आहे. सेगमेंट लिहा. ओके, काय लिहायचं? सेगमेंट. कारण लाईन आहे ना ती, तर लाईनला आपण जर नेमिंग करतो तेव्हा काय करतो? लाईन सेगमेंट ए बी असं लिहितो ना, मग सेगमेंट लिहायचंय. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता थर्ड क्वेश्चन काय दिलंय? द पेअर्स ऑफ ऍडजेसंट साइड. आता ऍडजेसंट साइड सांगायचे आपल्याला, जवळच्या साइड. परत ड्रॉ करते मी. आता ऍडजेसंट साइड्स कोण सांगेल मला? ऍडजेसंट साइड मध्ये काय सांगितलं होतं? कॉमन वर्टेक्स असतो. ओके, बरोबर. कोण सांगणार मला ऍडजेसंट साइड्सची नावं? फर्स्ट पेअर हर्ष. ओके, हर्ष सांग फर्स्ट पेअर. डब्ल्यू झेड. यस, डब्ल्यू झेड अँड एक्स वाय. नाही, डब्ल्यू झेड आणि एक्स वाय नाही होऊ शकत. आपल्याला काय सांगितलं होतं? ऍडजेसंट साइड मध्ये एक कुठला तरी पॉइंट कॉमन असतो. जर तू डब्ल्यू झेड सांगितलं तर दुसरी पण साइड कुठून स्टार्ट व्हायला पाहिजे? झेड पासून स्टार्ट. तर झेड वाय असं येईल. ओके, तर फर्स्ट पेअर काय येणार बघा? सेगमेंट डब्ल्यू झेड अँड सेगमेंट झेड वाय. तर या दोघांमध्ये बघा झेड कॉमन पॉइंट आला ना, मग ही झाली ऍडजेसंट लाईन, ऍडजेसंट साइड. कळालं सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट जोडी कोण सांगणार ऍडजेसंटची? अनघा. ओके, अनघा सांग मला.
मॅम एक्स वाय वाय झेड. व्हेरी गुड. एक्स वाय अँड वाय झेड. व्हेरी गुड. ही दुसरी झाली. अजून एक 4 ऍडजेसंट साइड्स भेटतील आपल्याला. अजून थर्ड वाली पेअर कोण सांगेल मला? धनश्री. धनश्री माईक ऑन कर. सांग मला थर्ड पेअर. कोण सांगेल अजून? ओके, माहिका. माहिका सांग. Hello, miss. Segment XY and segment YZ. झालीये ती. नेक्स्ट वाली अजून दुसरी सांग. इथे वाय झाला कॉमन पॉइंट. बघा कुठले कुठले कॉमन पॉइंट राहिले. झेड झाला आपला कॉमन पॉइंट, वाय झाला. अजून हे 2 बाकी आहेत ना, यांना कॉमन पॉइंट करा पटकन. कसं येईल? WX segment हा WX हा and segment XY. येस, व्हेरी गुड. तर सेगमेंट WX अँड सेगमेंट XY. तर इथे झाला एक्स पॉइंट कॉमन. आता W चा पॉइंट कॉमन करा. कोण सांगेल आता? लास्ट वाली पेअर. लास्ट वाली पेअर कोण सांगेल? ऋतुजा. ओके, ऋतुजा सांग. मॅम सेगमेंट WX and segment XY. झाला तो बाळा. W पाहिजे आपल्याला कॉमन पॉइंट. X झाला आपला कॉमन पॉइंट. W ला कॉमन पॉइंट करा. सेगमेंट WXWZ येस, and बरोबर. बस एकच. WZY. नो. सेगमेंट XW. बघा कुठला येईल लास्ट वाला? सेगमेंट XW अँड WZ. याच्यामध्ये W सेम येतोय बघा. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा ऍडजेसंट साइड मध्ये काय करायचंय? जे तुमचे 4 क्वाड्रिलॅटरचे 4 पॉइंट्स असतात, बरोबर, 4 वर्टेक्स असतात, ते तुम्हाला कॉमन यायला पाहिजे सगळ्या याच्यामध्ये साइड मध्ये. मग तशा तुमचे करून सगळे पॉइंट कॉमन आलेत का बघायचे. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट. आता नेक्स्ट काय क्वेश्चन आहे? फोर्थ वाला काय? अँगल्स, द पेअर्स ऑफ ऍडजेसंट अँगल. आता अँगल सांगायचे ऍडजेसंट. तसंच त्याच्यामध्ये कॉमन साइड असायला पाहिजे एक. अँगल ऍडजेसंट कुठले असतील सांगा. चला, कुठले कुठले अँगल? एक पेअर सांगा पहिले. ऍडजेसंट अँगलची एक पेअर कोण सांगणार? आदिती. ओके, आदिती माईक ऑन कर आणि सांग. XYZ अँगल XYZ आणि XYZ. WXYZ आणि WXY. ओके, अँगल XYZ. ओके, अँगल XYZ हा घेतला तुम्ही. सॉरी, कुठला अँगल घेतला? अँगल XYZ हा घेतला. आणि नंतर कुठला घेतला? WXY. WXY. व्हेरी गुड. होऊ शकतो. बघा, तर याच्यामध्ये कॉमन कुठला साइड आली आहे बघा. तुम्ही बघा, लिहून बघा. अँगल XYZ. आपण हा अँगल घेतला आणि नंतर अँगल WXY. तर याच्यामध्ये एक साइड सेम आली आहे. कुठली साइड सेम आली आहे? साइड XY. दिसते सगळ्यांना? ही साइड कॉमन आली आहे ना. मग हे झाले दोघं ऍडजेसंट अँगल. कळालं सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट कोण सांगणार ऍडजेसंट अँगलची? हर्ष. हर्ष माईक ऑन कर. सांग मला सेकंड पेअर. येस टीचर. सांग. हॅलो. WZY
WZY. ओके, WZY अँगल WZY हा अँगल घेतला. आता याला झेड हम्म, झेड झेड वाय झेड एक्स व्हेरी गुड. ZY अँगल वाय ZY एक्स. बघा याच्यामध्ये ZY सेम आलंय. तर बघा पहिले कुठला अँगल घेतला? WZY हा अँगल घेतला आणि ZY एक्स हा अँगल. बरोबर. नेक्स्ट थर्ड वाले पेअर कोण सांगेल? चला पटापट सांगा. ओके, प्रद्युम्न सांग थर्ड वाली पेअर. प्रद्युम्न. हॅलो हम्म WZY एक्स WZ WZY एक मिनिट. WZY ओके, हा घेतला WZY आणि XWZ आणि हा घेतला. ओके, अँगल WZY आणि अँगल कुठला घेतला? XWZ. येस बरोबर. WZ आले ना. तर कुठला कुठला अँगल घेतला याच्यात? अँगल XWZ हा घेतला आणि अँगल WZY हा घेतला. व्हेरी गुड. अजून एक होतोय लास्ट. कोण सांगेल? सगळे अँगल आलेत का बघा. ऋतुजा. ओके, ऋतुजा सांग. एक अँगल बाकी आहे, एक साइड. Angle XWZ and angle YZW. अँगल XWZ आणि अँगल YXW. येस व्हेरी गुड. हा आणि हा कळालं सगळ्यांना? ऍडजस्टंट अँगल. ओके चला, घरी तुम्हाला करायचंय. नेक्स्ट काय दिलंय? द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता आपल्याला त्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स सांगायचे. आता हे तर इझी आहे, सगळ्यांना यायला पाहिजे. कोण सांगेल मला? XYZW चे डायगोनल कोण सांगणार? ओके, दीपिका माईक ऑन कर. सांग काय आन्सर येईल? Ma'am, डायगोनल. I'm audible. येस. And XZ आणि YW. येस. तर लिहिणार कसं? डायगोनल. ओके एक मिनिट. डायगोनल XZ सुद्धा लिहू शकता तुम्ही, नाहीतर तुम्हाला इथे काय दिलं आपण बघूया पहिले. वरती कसं नोट डाऊन केलंय. ओके, लिहिताना असं लिहायचं डायगोनल XZ आणि डायगोनल YW. ओके, हा आणि हा डायगोनल. कळालं सगळ्यांना? लिहिताना कसं लिहायचं? डायगोनल XZ आणि डायगोनल YW. अंडरस्टूड? ओके. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आता त्याच्यातला? नेम द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वेज. तर क्वाड्रिलॅटरलचं नेमिंग करायचंय डिफरंट वेजनी. कुठल्या 2 वेनी करायला सांगितलेलं लास्ट टाइम मी, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. येईल सगळ्यांना? सगळ्यांना जमेल? क्लॉकवाईज म्हणजे आपला क्लॉक जसा फिरतो त्या डायरेक्शननी जायचं आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटा जायचं, क्लॉकच्या उलट्या. म्हणजे आता समजा XYZW आहे, तर पहिले क्लॉकवाईज तुम्ही असं नेमिंग करा, या साईडनी फिरायचं गोल, आणि अँटी क्लॉक असेल तर या साईडनी फिरायचं. कळालं सगळ्यांना? हे येईल ना सगळ्यांना घरी करता? लास्ट टाइम आपण घेतलं होतं, तर मी आता घेत नाही, तुम्हाला येईल. ओके, तुम्ही घरी सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघा काय दिलंय. इन द टेबल बिलो राईट द नंबर ऑफ साइड पॉलिगॉन हॅज. बघा हे सुद्धा तुम्हाला येईल. नेम्स दिलेत. क्वाड्रिलॅटरलला किती नंबर ऑफ साइड्स असतात? कोण सांगेल? धनश्री सांग. क्वाड्रिलॅटरलला किती असतात नंबर ऑफ साइड? 4. 4. व्हेरी गुड.
नेक्स्ट ऑक्टागॉनला दीपिका तू सांग, ऑक्टागॉनला किती असतात नंबर ऑफ साइड्स? मॅम आय एम ऑडिबल. येस, ऑक्टागॉनला 8 साइड्स असतात. व्हेरी गुड. नेक्स्ट पेंटागॉनला आदिती, नंबर ऑफ साइड्स पेंटागॉनला किती असतात? पेंटागॉनला 5 नंबर ऑफ साइड्स असतात. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट हेप्टागॉनला हर्ष किती असतात नंबर ऑफ साइड्स? हेप्टागॉन. 7. येस, व्हेरी गुड. अँड हेक्झागॉनला प्रद्युम्न सांग किती असतात? 6. व्हेरी गुड. तर सगळ्यांना टेबल कम्प्लीट करायचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आणि 4 हा आहे ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे. तर हा तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही. ओके. ते ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला सांगितले लुक लुक फॉर द एक्झाम्पल फॉर पॉलिगॉन्स इन युअर सराउंडिंग अँड ड्रॉ देम. हे सगळ्या ऍक्टिव्हिटीचा पार्ट आहे. तर क्वेश्चन नंबर 3 आणि 4 तो स्किप करा तुम्ही, तो काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही. ओके. जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो मेन क्वेश्चन आहे, तो लक्ष द्या सगळ्यांनी. बघा इथे काय सांगितलंय, ड्रॉ एनी पॉलिगॉन and divide it into triangular part as shown in the figure, as shown in the here. Thus work out the sum of the measure of the angles of the polygon. बघा आता इथे तुम्हाला एक पॉलिगॉन घेतलेला आहे, त्यांनी त्याला काय केलंय, फोल्ड केलंय त्याला ट्रायंग्युलर पार्ट मध्ये त्यांनी फोल्ड केलंय. तर बघा किती ट्रायंगल फॉर्म झालेत, किती ट्रायंगल झालेत? 1 2 3 4. किती ट्रायंगल झालेत? 4 ट्रायंगल दिसतात सगळ्यांना, बरोबर? किती ट्रायंगल्स झालेत? 4. येस. आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्याला काय करायचंय, सम ऑफ दी मेजर ऑफ दी अँगल ऑफ दी पॉलिगॉन. तर या पॉलिगॉनचे आपल्याला अँगल काय करायचे, मेजर करायचे. काय करायचे? मेजर करायचे. चला तर काय करणार आपण बघा. आता त्यांनी जो आपल्याला सगळ्यांना माहितीये, सम ऑफ दी अँगल ऑफ दी ट्रायंगल, सम ऑफ अँगल ऑफ दी ट्रायंगल, सम ऑफ अँगल ऑफ दी ट्रायंगल. ट्रायंगलच्या अँगलचा सम किती असतो? आताच आपण बघितलं. कोण सांगणार मला किती असतो सम ऑफ दी अँगल ऑफ दी ट्रायंगल? ओके, प्रद्युम्न सांग किती असतो? 180 डिग्री. हा, 180 डिग्री. ओके, इथे लिहायचं 180 डिग्री. ओके. पण इथे आपल्याला जो पॉलिगॉन आहे त्याच्यामध्ये किती ट्रायंगल्स दिसत आहेत? 4 ट्रायंगल्स दिसत आहेत ना. त्यामुळे आपण काय करणार, इथे लिहायचं सम ऑफ अँगल ऑफ गिवन पॉलिगॉन. गिवन पॉलिगॉन, जो दिलेला पॉलिगॉन आहे त्याचा आपण आता अँगलचा सम काढतोय. तर काय करणार आपण, 4 ट्रायंगल आहे तर 4 नी मल्टिप्लाय करायचं कितीला? 180 ला. 180 ला तुम्ही मल्टिप्लाय करा. नाहीतर तुम्ही असं पण करू शकता, मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, 180 4 टाइम्स लिहू शकता, ऍड करू शकता. बरोबर. बघा आता याचा आन्सर काय येणार, 4 नी 180 ला मल्टिप्लाय करा, काय आन्सर येईल? येस, 720. ओके. तर सम ऑफ द अँगल ऑफ द गिवन पॉलिगॉन किती आला? 720 डिग्री. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर लिहिताना असं सिस्टमॅटिक लिहायचं की सम ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 100 डिग्री. सो the sum of the angle of the given polygon is equal to 4 multiplied by 180 degree equal to 720 degree. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, चला मग इथेच आपला जो लेसन आहे तो कम्प्लीट झालेला आहे, क्वाड्रिलॅटरल. तर सगळ्यांना समजला क्वाड्रिलॅटरल मध्ये सगळा लेसन कळाला? कोणाला काही डाऊट आहे? प्रॅक्टिस सेट सगळ्यांना समजले? दोन्ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, प्रॅक्टिस सेट 37 आणि 38 होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. ओके, तर आपलं होमवर्क तुम्हाला सांगितलंय मी. ओके, आणि नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन आपण स्टार्ट करूया. ओके, तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन.
Bye, ma'am. बाय मॅम. बाय टीचर. बाय बाय मॅम. Bye, ma'am. गुड बाय नाईट. गुड नाईट बाय. काय रिपीट करू? होमवर्क आहे प्रॅक्टिस सेट 37 and 38 सॉल्व करायचंय. ओके ओके बाय मॅम. बाय.